नमस्कार मित्रांनो, डीटी स्टोरी टेलर चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या भाईकथेमध्ये आपण एका गावामध्ये रात्री 12 नंतर भूतांची जत्रा कशी भरते ते आज आपण पाहणार आहोत. सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये असणारं एक गाव होतं. त्या गावाची जी लोकसंख्या होती ती 400-500 म्हणजे 120च्या आसपास घरं होती. आणि सह्याद्रीच्या पट्ट्यात असल्यामुळे त्या डोंगर रांगांमध्ये म्हणजे त्या डोंगर भागामध्ये आदिवासी लोकांची एक वस्ती होती. म्हणजे गावापासून काही अंतरावरती डोंगराळ भागामध्ये. तिथे त्यांची 25-30 घरं होती आणि त्यांची लोकवस्ती ही 100च्या आसपास अशी होती. आणि त्या डोंगराळ भागामध्ये म्हणजे त्याच्या पायथ्याशी डोंगराच्या पायथ्याशी त्या आदिवासी लोकांची 31-35 एकर जमीन होती. आणि तिथे ते शेती करायची आणि त्या डोंगर रांगांमध्ये ते राहायचे त्या वस्तीमध्ये. आपल्या 25-30 घरांची ती वस्ती होती. आणि इकडे एक अर्धा किलोमीटर अंतरानंतर गाव सुरू व्हायचं आणि मग गावाची जी घरं होती ती थोडीशी सपाट भागावरती होती. गावामध्ये देखील शेती करायचे लोक. त्या गावामध्ये एक एक विश्वास पाटील नावाचा एक पाटील राहत होता. तर त्याचा दबदबा त्या गावामध्ये होता. म्हणजे लोक त्याचं ऐकायचे. म्हणजे तो जुलूम जबरदस्ती करायचा. त्यामुळे लोक त्याचं मनात नसून देखील तो सांगेल तसं करायचे. कारण त्याचा थोडासा दबदबा होता. तो दादागिरी करायचा, दडपशाही करायचा. असा तो थोडासा क्रूर असा स्वभावाचा विश्वास पाटील नावाचा एक पाटील होता. आता जे आदिवासी आहेत, जे डोंगर भागामध्ये राहणारे ते आदिवासी आणि गावातला जो पाटील आहे ना, त्यांच्यामध्ये काही चांगले संबंध नव्हते. कारण ती जी जमीन होती, ती जमीन हडप करण्यासाठी म्हणजे जी आदिवासींची जमीन होती ती हडप करण्यासाठी म्हणून विश्वास पाटील वेगवेगळे प्रयत्न करत होता. आणि त्यामुळे विश्वास पाटील, त्याचे काही लोक आणि ते आदिवासी ह्यांचे सतत खटके उडायचे, सतत भांडण-तंटे व्हायचे, मारामारी व्हायचे आणि दोघांचाही 36चा आकडा होता. आता विश्वास पाटील कुठच्याही कारणावरून त्यांच्याशी भांडणं करायचा, मारामारीपर्यंत यायचा. कारण त्याला ती त्यांची जमीन आहे ना, ती हडप करायची होती. तर गावातली काही लोकं आहेत ते आदिवासींशी चांगली होती. म्हणजे त्यांचे संबंध चांगले होते. आता त्या आदिवासींमध्ये दर अमावास्येला एक काहीतरी त्यांचा असा उत्सव चालायचा. त्यांची जी डोंगर भागामध्ये वस्ती होती आणि त्या वस्तीच्या बाजूलाच एक असे 2 मोठे दगड होते. त्याच्यावरती 2 डोळे कोरलेले होते आणि ते देवस्थान म्हणून त्याचं पूजन करायचे. कारण आदिवासी लोक हे निसर्गालाच देवता मानतात. निसर्गाला भरपूर ते मान-सन्मान देतात. आणि म्हणूनच ते मोठे असे 2 दगड त्यांच्या वस्तीमध्ये होते. त्याच्यावरती 2-2 डोळे कोरलेले होते आणि त्याची पूजा अमावास्येला ते करायचे. मग ती अमावास्येला पूजा करताना अमावास्येला ते पूर्ण पालखी वगैरे घेऊन त्या डोंगर भागामध्ये एक फेरी मारायचे आणि त्या दगडांपर्यंत येऊन त्यांचं पूजन वगैरे रात्री केलं जात असे. आणि त्यानंतर ते ढोल वाजवायचे, नगारे, त्यांची जी काही पारंपरिक वाद्य होती ती वाजवायचे, ते नृत्य करायचे वेगवेगळे पोशाख करून. असा तो त्यांचा नेहमीचा एक उत्सव असायचा अमावास्येला. आणि ते सगळं गावामध्ये ऐकायला यायचं. कारण अंतर थोडंच होतं आणि डोंगराळ भाग असल्यामुळे उंचावरून ते सगळं गावामध्ये ऐकायला यायचं. त्यानंतर ते मशाली वगैरे घेऊन नाचायचे. ते देखील गावातून थोडंफार दिसायचं. गावातल्या काही लोकांचे संबंध चांगले असल्यामुळे काही लोक कधी-कधी बघायला तो उत्सव त्यांचा बघायला अमावास्येला जात असत. परंतु पाटील मात्र गावातल्या लोकांना दमदाटी करायचा. तिकडे कोणी जायचं नाही किंवा काही करायचं नाही असं करायचा. एके दिवशी काय होतं, पाटलाकडे एक माणूस येतो शहरातून आणि त्याला सांगतो, की "पाटील, तुमच्या ह्या गावामध्ये त्या डोंगर भागामध्ये आदिवासींची वस्ती आहे ना, त्यांच्यावरती मी डॉक्युमेंटरी बनवतोय म्हणजे एखादं पुस्तक लिहितोय, माहिती गोळा करतोय. तर तुमचा आणि त्यांचा कोण ओळखीचा असेल तर मला त्यांच्याशी गाठभेट घालून द्या. म्हणजे त्यांची जी काही माहिती असेल ती मी लिखित स्वरूपामध्ये माझ्या डायरीमध्ये लिहीन किंवा त्यांचे जे काही अनुभव असतील, ते निसर्गाशी कसे एकरूप होऊन जगतात किंवा झाडांची भाषा असेल, प्राण्यांची भाषा असेल, ही सगळी त्यांना अवगत असते ते मला जाणून घ्यायचंय." तर पाटील म्हणतो, की "ते देणार नाहीत कारण आमचं आणि त्यांचं थोडंसं भांडण असल्यामुळे ते काय आम्हाला ही माहिती देणार नाहीत." तर तो माणूस सांगतो, की "मी तुम्हाला पैसे देईन. तुम्ही त्यांच्याकडून कशी तरी माहिती ती काढून घ्या. म्हणजे माझी ओळख त्यांच्याशी करून द्या. मग मी पुढचं काय ते बघेन." पाटील आता पैसे देईन हे बोलल्यानंतर मग पाटील म्हणतो, की "ठीक आहे, मी प्रयत्न करतो. पण तुम्हाला
बऱ्यापैकी पैसे द्यावे लागतील. तो आता माणूस म्हणतो की तुम्हाला मी वाटेल ते पैसे देईन, परंतु माझा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट तुम्ही करून द्या. एखादा जर व्यक्ती त्यांच्यातला मला मिळाला तर मी त्याच्याकडनं त्यांचं जे जीवनमान आहे ते सगळं मी लिखित स्वरूपामध्ये डायरीमध्ये लिहिणार आहे, नंतर प्रकाशित करणार आहे. तर तो माणूस नंतर निघून जातो आणि पाटील आता या पुढच्या कामाला लागतो की त्यांच्याकडनं कशी ही माहिती आपल्याला मिळवता येईल. वेगवेगळे प्रकार त्यांच्यावरती तो आजमावतो. कोणाशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो आता त्यांच्याशी. परंतु ते आदिवासी मात्र याला काही दाद देत नाही. कारण ह्याची जी वृत्ती असते ती थोडीशी वाईट असल्यामुळे ते आता त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, किती जरी चांगला बोलला पाटील तरी. आता सतत त्यांची भांडणं होत असतात आणि ते म्हणतात की आम्ही तुम्हाला जमीनही देणार नाही आणि कुठची माहितीही देणार नाही. आता मात्र पाटलाचा पारा चढतो आणि म्हणतो यांचा काहीतरी कायमस्वरूपी बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून पाटलाने एक डाव आखतो की आज रातोरात यांच्या बाबतीमध्ये काहीतरी बंदोबस्त करायचा आहे. ती दुसऱ्या दिवशी अमावास्या होती, आदला दिवस होता. दुसऱ्या दिवशी अमावास्या असल्यामुळे त्यांचा तो उत्सव दुसऱ्या दिवशी रात्री साजरा होणार होता आणि आज रात्री त्यांनी सगळं सामान म्हणजे जे पूजेला लागणारं सगळं सामान, ती पालखी सजवली होती. जंगलातील फुलांनी, फळांनी किंवा वेगवेगळ्या वेलींनी ती पालखी सजवली होती. वाद्य तयार केली होती, वेगवेगळे पोशाख तयार करून ठेवले होते. कारण उद्या अमावास्या, उद्या तो म्हणजे समारोह होणार होता आणि सगळीजण 11-12 वाजता आपापल्या झोपडीमध्ये ते आदिवासी आपल्या मुला-बायकांसोबत झोपायला गेले आणि हाच डाव विश्वास पाटलाने साधला. त्याच्यासोबत त्याने 10-15 गावातली लोकं असतील, त्याचे पाळलेले गुंड असतील, ते सगळे घेऊन तो आता जंगलामध्ये त्यांच्या वस्तीकडे गेला. रात्रीचे 12:30 वाजले होते. सगळीकडे शांतता पसरली होती. जंगलमय भागात राहते असल्यामुळे आदिवासी आणखीच शांतता सगळीकडे पसरली होती. आणि मित्रांनो, विश्वास पाटलाने आता सगळं सांगितल्याप्रमाणे, प्लॅनिंग केल्याप्रमाणे घडणार होतं. विश्वास पाटील देखील त्यांच्यासोबत होता आणि विश्वास पाटलाने सगळ्या आपल्या माणसांना इशारा केला. तशा सगळ्या माणसांनी आपल्या मशाली पेटवल्या आणि भराभर ज्या 25-30 झोपड्या होत्या ना, त्या सगळ्या झोपड्यांना त्यांनी त्या मशालीच्या सहाय्याने आग लावली. जशी आग भडकली आतमध्ये, आगीची लोळ झोपडीमध्ये घुसायला लागली, तशी लोक जागी झाली आणि अक्षरशः लोक त्यात होरपळून मेली. काही बायका, मुलं बाहेर पळण्याचा प्रयत्न करत होते, पुरुष बाहेर पळण्याचा प्रयत्न करत होते, प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना पकडून पकडून त्या पाटलांच्या सगळ्या माणसांनी पाटलांच्या समोर त्यांच्या वस्तीमध्ये अक्षरशः रॉकेल ओतून जाळून मारलं. 120, 125, 130च्या आसपास त्यांची लोकवस्ती होती. सगळ्या झोपड्या बेचिराग झाल्या. सगळ्या माणसांना जी वाचली होती त्यांना देखील पुन्हा त्यांच्या अंगावरती रॉकेल वगैरे टाकून अक्षरशः जिवंतपणे जाळलं गेलं. लहान मुलांसहित, बायकांना, पुरुषांना, सगळ्यांना जाळलं. म्हाताऱ्या माणसांना देखील त्यांनी सोडलं नाही, सगळ्यांना जाळून टाकलं आणि सगळी आग लावली त्यांची देवस्थानाची. जे जे काही सगळं ते पालखी होती, जे सामान होतं, ढोल, ताशा, काय काय त्यांची वाद्य होती, त्या सगळ्यांना आग लावल्याने बेचिराग करून टाकलं आणि आता सगळे घरी परतले. गावात येऊन मागे पाहिलं जंगलामध्ये तर अजूनही आगीचे लोळ आकाशामध्ये वर उंच उंच जात होते. काही वेळाने सगळं शांत झालं. सगळीकडे सन्नाटा पसरला, शांतता पसरली जंगलामध्ये आणि पाटली माता आता आणि ते त्याचे माणूस खुश झाले होते की यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला. बरीच वर्ष ही भांडणं, हे ते, आता तो माणूस आला होता, पैसे द्यायला तयार झाला होता, तर हे माहिती देत नाही, या सगळ्याचा राग त्याने काढला होता आणि सगळ्यांना त्याने जाळून मारलं होतं. गावात ही बातमी दुसऱ्या दिवशी कळली. दुसऱ्या दिवशी अमावास्या होती. दुसऱ्या दिवशी सगळ्या म्हणजे गावातल्या बाकीच्या लोकांना कळली आणि सगळ्यांना वाईट वाटलं. तो जंगलामध्ये तो जळलेला वस्तीचा भाग गावातून उंचावर असल्यामुळे दिसत होता. सगळ्या लोकांना खूप वाईट वाटलं, कारण बऱ्याचशा लोकांचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. फक्त लोक त्यांच्याशी बोलायचे नाहीत, त्यांच्याशी चांगले वागायचे नाहीत, कारण विश्वास पाटलाचा दबाव असल्यामुळे लोकांना फार वाईट वाटलं. बायका, मुलं सगळी त्याच्यामध्ये बेचिराग झाली. सगळ्यांना वाईट वाटलं. पाटलाचा राग आता सगळ्या गावकऱ्यांना येऊ लागला आणि गावकरी म्हणतात की ह्याचा एकदा काहीतरी बिमोड झाला पाहिजे. ह्याच्या बाबतीमध्ये, ह्या पाटलाच्या बाबतीमध्ये असंच काहीतरी झालं पाहिजे. बिचाऱ्या सगळ्या निर्दोष लोकांना जाळून मारलं. मित्रांनो, दुसऱ्या दिवशीची अमावास्या निघून गेली. भयान शांतता गावामध्ये पसरली. एक दुःखी वातावरण तयार झाला. कारण ते देखील आदिवासी असले तरी माणूसच होते.
सगळ्यांशी चांगले संबंध होते गावातल्या लोकांशी. फक्त जर पाटील आणि पाटलांची ठराविक मंडळी सोडली तर. दुसऱ्या दिवशीपासून त्या गावामध्ये भयान शांतता पसरली आणि सगळीकडेचं वातावरण आहे तर थोडंसं चेंज होऊन गेलं. लोकांच्या मनात त्यांच्या सगळ्या आठवणी येत होत्या आणि तसं लोकांना अश्रू अनावर होत होते. पाटील मात्र खुश होता. कायमस्वरूपी बंदोबस्त केला आदिवासींचा. 1 महिना निघून गेला आणि पुढची अमावास्या आली. अमावास्या आल्यानंतर मात्र लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली, की ह्या अमावास्येच्या रात्री दर अमावास्येला हे आदिवासी आपला तो समारोह करायचे, देवाची पालखी जंगलामध्ये फिरवायचे, ढोल ताशा नगाडे वाजवायचे, आपली वाद्य वाजवायचे, नाच गाणं करायचे, मशाली घेऊन नाचायचे. सगळ्यांच्या आठवणी ताज्या झाल्या आणि आज काय होतंय ह्याची सगळेजण वाट पाहू लागले. रात्री सगळ्या लोकांनी जेवण बिवण लवकरच उरकलं आणि घरदारं बंद करून घेतली. आज काहीतरी वेगळं घडणार आहे या सगळ्याची चाहूल मला वाटतं त्या सगळ्या लोकांना लागली असावी. पाटलांची माणसं आणि पाटील मात्र बेफिकीर होते. त्यांना कसल्याची चिंता नव्हती. एवढं तर क्रूर स्वभावाचा पाटील होता. रात्रीचे 1 वाजले आणि 1 वाजता गावातले सगळे लोक शांत झोपले होते. गावातही शांतता होती आणि अचानक रात्री 1च्या नंतर जंगलामध्ये ढोल ताशा त्यांची पारंपरिक वाद्य जी आदिवासींची ना तो कोणतरी वाजवतोय त्याचा आवाज येऊ लागला. सगळ्यांची कान मात्र आता त्या जंगलाच्या दिशेने लागले जिथे त्या आदिवासींची वस्ती होती. तर तिथे जसे अमावास्येला ते आपल्या समारोहाला म्हणजे उत्सवाला जे तसं वाद्य वाजवायचे तोच आवाज आज पूर्ण गावामध्ये गावातल्या लोकांना ऐकू येऊ लागला. सगळे जागे झाले परंतु बाहेर येऊन पाहण्याची मात्र कोणाची डेअरिंग होईना. अरे आदिवासी तर 1 महिन्यापूर्वी सगळं अख्खी वस्ती नष्ट झाली. पाटलांनी नष्ट केली, जाळून खाक केली आणि आता वाद्य वाजतायत कशी? सगळ्यांना पडलेला प्रश्न, वाद्य वाजतायत कशी? कोण आहे तिथे? कारण कदाचित त्यांचे अतृप्त आत्मे तरी नसतील ना? ती रात्र मला वाटतं 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ती सगळी वाद्य त्या जंगलामध्ये वाजत होती आदिवासींची. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि लोकांना एक मोठा प्रश्न पडला, की वाद्य वाजवतोय कोण त्या जंगलामध्ये? सगळेजण एकमेकांना सांगतात, "तुला आवाज आला का?" सगळे सांगतात, "हो, आम्हाला आवाज आला, की आदिवासींची वाद्य वाजतायत. त्यांचा समारोह चाललाय, त्यांचा उत्सव चाललाय." असा भास होत होता. आता मात्र ही गोष्ट गावातल्या काही लोकांनी जे पाटलाचे चांगले संबंधवाले होते ना, त्यांनी जाऊन सांगितले पाटलाला, की असा-असा प्रकार काल अमावास्येच्या रात्री झाला. पाटील तयार होईना हे सगळं मानायला. म्हणतो, "चल असं काय होणार नाही. मला तर आवाज आला नाही." पाटलाची माणसं म्हणतात, की "आम्हाला आवाज येत होता, पण कसला आणि कुठून येत होता त्याची कल्पना नाही." पाटील म्हणतो, "मला आला नाही. ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत आणि काही होणार नाही." म्हणून. गावामध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण होतं. अशामध्ये पुन्हा आणखी 1 महिना निघून गेला. परत एकदा अमावास्या आली आणि अमावास्येच्या रात्री आता मात्र लोकांना पुन्हा ती भीती निर्माण झाली, की आज काय होतंय? रात्रीचे 12:30 पावणे 1 वाजले आणि पुन्हा एकदा तसंच होऊ लागलं. आता मात्र त्यांची ती वाद्य वाजायला लागली आणि लोकं आता मात्र बाहेर आली, की आता पाहिलं पाहिजे नक्की त्या जंगलामध्ये घडतंय तरी काय? लोकं मोकळ्या जागेमध्ये आले शेतामध्ये आणि वरच्या जंगलामध्ये पाहतात तर काय, जसे ते आदिवासी पुन्हा म्हणजे पहिले जसे तो उत्सव साजरा करायचे, फेरी मारायचे जंगलात ती पालखी घेऊन त्या देवतेच्या भोवती अशी लांब फेरी मारायचे. 1 किलोमीटर अंतर असं फिरून यायचे आणि ते 2 दगड जे होते वस्तीमध्ये उभे तिथे येऊन मग ते नाच-गाणं करायचे. तसं आज ते दृश्य त्यांना त्या जंगलामध्ये रात्री पावणे 1च्या दरम्यान पाहायला मिळालं गावातल्या लोकांना. ढोल ताशे वाजतायत, लोकं चालली आहेत, मशाली आहेत त्यांच्या हातामध्ये, नाच-गाणं करतात. हे सगळं प्रत्यक्षात सगळे गावातले लोक आपल्या डोळ्याने पाहत होते. पाटलाच्या माणसाने देखील हा अनुभव घेतला. सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. काय प्रकार आहे? बेचिराख केलेली वस्ती आज जशाच्या तसे सगळं पुन्हा सुरू आहे रात्रीचं अमावास्येच्या दिवशी. आता त्यांना वाटलं, की काहीतरी अघटित प्रकार घडणार आहे. जे काही आम्ही केलंय ना, ते आम्हाला आज भोगावं लागणार किंवा फेडावं लागणार नक्की. पाटलाला हे सगळं जाऊन त्याच्या माणसाने सांगितलं. आता रात्रीचे 1:15 वाजले होते. पाटील आला त्या लोकांसोबत आणि पाहतो तर पाटलाला मात्र काहीच दिसत नव्हतं. पाटील म्हणतो, "कुठे आहे?" त्या जंगलामध्ये पूर्ण काळोख पसरलेला आहे. तुम्ही सांगताय तिकडे मशाली आहेत, वाद्य वाजवताय. मला कसला आवाजही येत नाहीये आणि मला कसली काय तुमच्या मशाली, आग वगैरे काही दिसत पण नाहीये.
सगळे लोक म्हणतात, पाटील समोर बघा, त्या जंगलामध्ये सगळं स्पष्ट दिसतंय. सगळे लोक सांगतात, पण पाटलाला मात्र विश्वास बसेना आणि पाटलाला ते अक्षरशः दिसतच नव्हतं. पाटील सगळीकडे इकडे-तिकडे सगळीकडे पाहतोय. लोकांच्या चेहऱ्यावरती त्याला भीती स्पष्ट दिसत होती. पण पाटील मात्र बेफिकीर होता. तो म्हणतो, "मला काय दिसत नाहीये. तुमच्या बाबतीमध्ये भास होतोय आणि मला काय दिसेल." पाटील आपल्या वाड्यामध्ये निघून गेला. सगळ्या लोक ते सगळं पाहतायत. सगळे लोक आपल्या घरी निघून गेले आणि आता मात्र सगळ्या लोकांना याची खात्री झाली, की नक्कीच गावामध्ये अघटित काहीतरी घडणार आहे. हे सगळं आहे ते त्या आदिवासींचे प्रेतात्मा आहेत, अतृप्त आत्मे आहेत आणि ते ह्यांना सोडणार नाही. जे कोण पाटलाच्या सोबत हे सगळं कृत्य करण्यामध्ये होते, पाटील होता, ते कोणी याच्यातून सुटणार नाही याची कल्पना मात्र आता सगळ्यांना आली. सगळे आपापल्या घरी निघून गेले. सगळे लोक पाटलाला त्याचे बरे मागते होते ते सांगायला लागले, "पाटील, तुम्ही हे गाव सोडून जा. ते आदिवासींचे प्रेतात्मा तुम्हाला सोडणार नाही." पाटील चिडायचा, की "तुम्ही काय सांगता? मला काही दिसत नाहीये ना, तोपर्यंत मी हे गाव सोडून जाणार नाही." आणि त्या आदिवासींना घाबरून मी गाव सोडून जाणार का? त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केलेला आहे. कोणी येणार नाही मला विचारायला आणि कोणी काही माझं वाकडं करणार नाही. पाटील उडवाउडवीची उत्तरं देत होता. याच्यामध्ये महिना गेला आणि त्या महिन्यामध्ये जे तो जळालेला भाग होता ना जंगलाचा, तिथे सगळं पुन्हा एकदा हिरवंगार गवत आलं. तिथले वृक्ष होते ते पुन्हा हिरवेगार झाले. जसे जळलेले ना, ते परत त्यांना पालवी वगैरे येऊन ना ते सगळं पुन्हा हिरवंगार झालं. 1 महिना निघून गेला. अमावास्या आली आणि अमावास्येच्या दिवशी हाच प्रकार घडणार होता हे सगळ्या लोकांना माहीत होतं. आता मात्र काही लोकांनी ठरवलं, पाटलाच्या आणि गावातल्या काही लोकांनी ठरवलं, की प्रत्यक्षात आज जर घडायला लागलं ना तिथे काही, तर आपण प्रत्यक्षात त्या पायवाटेने जाऊन जंगलामध्ये पाहायचं नक्की तिथे होतंय काय आणि करतायत काय कोण. रात्रीचे 12 12:15 वाजले. नेहमीप्रमाणे हा प्रकार सुरू झाला. वाद्यांचा आवाज, त्या मशाली, ते नाच गाणं सगळं सुरू झालं. गावातली 20-25 मंडळी जी पाटलांची चांगली होती किंवा गावातले काही जाणकार होते ते सगळे त्या जंगलाच्या दिशेने निघून गेले. पुढे-पुढे जाताना तो ढोल ताशांचा आवाज मोठमोठ्याने येऊ लागला आणि मित्रांनो, अगदी काही त्या क्षणामध्ये ती पायवाट चालल्यानंतर त्या वस्ती ज्या ठिकाणी ती आदिवासींची होती, त्या ठिकाणी ते सगळे 25-30 लोक गावातले पोहोचले आणि पोहोचताच त्यांना समोर दिसलेलं दृश्य हे भयानक होतं, विदारक होतं आणि आश्चर्यचकित करणारं होतं. जसे आदिवासी नाचायचे, तो उत्सव साजरा करायचे, ते सगळेजण ते पालखी खांद्यावरती घेऊन त्या जंगलाच्या दिशेने, त्या देवस्थानाच्या त्यांच्या त्या 2 दगडांच्या दिशेने जात होते. परंतु आज मात्र आदिवासींचे जे चेहरे होते ते अर्धवट जळालेले होते. कोणाचा हात जळलाय, कोणाचा चेहरा जळलाय, कोणाचे पाय जळले, कोणाचा शरीराचा काही भाग जळलाय, त्याच्या चामड्या खालीपर्यंत लोळतायत. असं दृश्य त्या सगळ्यांना दिसू लागलं आणि हे जे दृश्य पाहिल्यानंतर ह्यांच्या हृदयाची धडधड वाढली. त्यांना काय करावं आणि कसं हे डोळ्यांनी पाहावं हे समजेना. कारण आदिवासी सगळं करतायत आपले जे काही रीतिरिवाज आहेत ते, परंतु ते लहान मुलांचे चेहरे जळलेले आहेत, बायकांचे केस जळलेले आहेत, फक्त एखाद्याची कवटी जिथे दिसते, अर्धा चेहरा जळलेला आहे, चामड्या अक्षरशः लोळतायत, रक्तबंबाळ झालेले हे सगळं चित्र त्या आदिवासींचं सगळं समोर दिसतंय. आणि हे पाहिल्यानंतर मात्र आता ह्यांना समजलं की इथे थांबून जमणार नाही. हे सगळे त्या आदिवासींचे प्रेतात्मा आहे, हे त्यांचे अतृप्त आत्मा आहेत. हे कधी ना कधीतरी गावामध्ये येणार आणि बदला घेणार आणि तेवढ्यात हे सगळे मागे फिरणार. तेवढ्यात त्या सगळ्यांची नजर यांच्यापर्यंत गेली आणि ह्या सगळ्यांनी त्या 25 एक जणांकडे पाहिलं गावातल्या आणि हे 25 जण त्या जंगलातून आता आपल्या गावाच्या घराच्या दिशेने यायला धावतायत. जसे ते धावायला लागले ना, तसे मित्रांनो ते जे प्रेतात्मा होते त्या आदिवासींचे, ते यांच्या मागनं धावायला लागले. धावतायत हे पुढे धावतायत आपल्या गावी, आपल्या घरी येण्यासाठी. मागणं ते सगळेजण धावतायत. ते मुलं धावतायत, बायका धावतात. आपल्या हातात जे काही असेल ते घेऊन त्यांच्या मागे त्यात तो सूड घेण्यासाठी म्हणून धावतायत. हे सगळेजण गावामध्ये पोहोचले. सगळीकडे आरडाओरडा झाला. सगळे गावातले लोक दरवाजा उघडून रात्रीचे घराबाहेर आले. तर हे सगळे 25 जण गावातले पुढे धावतायत आणि मागणं हे आदिवासींचे प्रेतात्मा धावतायत. हे सगळं चित्र सगळे लोक पाहिल्यानंतर ज्याने त्याने घरामध्ये जाऊन सगळे घराचे दरवाजा, खिडक्या सगळ्या बंद केल्या. स्मशान शांतता गावामध्ये पसरली. ते धावत धावत लोक पाटीलांच्या वाड्यापर्यंत आले आणि पाटीलांचा वाड्याचा दरवाजा मोठमोठ्याने त्यांनी ठोठायला सुरुवात केली. पाटील बाहेर आले, म्हणले, "झालं काय?" तोपर्यंत रात्रीचे 1:30 वाजले होते.
तर सगळे लोक पाटलांना सांगतात, अहो ते आदिवासींचे प्रेतात्मा आमच्या मागे लागले, ते गावामध्ये आले, तुम्ही पळा, तुमचा जीव ते घेणार आहे, तुम्ही पळा, धावा. पाटील आपल्या हातातली बंदूक घेऊन आता गावातल्या त्या मोकळ्या जागेवरती आला. तो म्हणतो की चला मी बघतो माझं कोण काय करतोय. आणि पाटील अक्षरशः त्या मोकळ्या जागेमध्ये आला. ते बाकीचे सगळे लोक आपापल्या घरी जाऊन त्यांनी दरवाजा खिडक्या बंद केल्या आणि दरवाजा खिडक्यांच्या पट्टीतून हे सगळं झाले होणारा प्रकार सगळे पाहत आहेत. पाटील आपल्या खास मर्जीतील 10-15 लोकांना घेऊन स्वतः हातात बंदूक घेऊन मोकळ्या जागी आला आणि समोर आदिवासींचे ते प्रेतात्मा अक्षरशः त्या गावाच्या दिशेने आले आणि दोघांचे समोरासमोर एक 50 एक फुटाचं अंतर असेल. इकडे पाटलांचे काही खास माणसं हातामध्ये हत्यारं वगैरे घेऊन आणि तिकडे ते आदिवासी त्यांची देखील हत्यारं होती. पण आता पाटलांनी पाहिलं, आता हे पाटलांना सगळं दिसायला लागलं. ते आदिवासींचे चेहरे, ओळखीचे चेहरे, ओळखीचे ते सगळे आदिवासी, परंतु सगळ्यांच्या चेहऱ्यावरती भाजलेल्याच्या जखमा आहेत, चामड्या लोळतायत. पाटील मात्र आता घाबरला. पायाखालची वाळू सरकली आणि पाटील मात्र तरी देखील तो डेअरिंग करतोय. त्याने बंदूक रोखली समोर आणि बंदुकीचा बार उडवला, परंतु कोणालाही काही झालं नाही. आता ते प्रेतात्मा आदिवासींचे हळू पुढे येऊ लागले आणि मग दोघांची समोरासमोर भेट झाली. जशी त्या पाटलाला त्या सगळ्या प्रेतात्म्याने अगदी घेरलं, असं गोल रिंगण केलं त्याच्या भोवती आणि मशाले हातामध्ये घेऊन ते पारंपरिक नृत्य, असं वेगळ्या प्रकारचं नृत्य असे करू लागले. बाकीचे सगळे लोक आता घरी पळून गेले आपापल्या. सगळ्यांनी दरवाजा खिडक्या बंद केल्या. आता पाटील एकटाच त्या ठिकाणी राहिला होता. सगळे आदिवासी जे 100-125 आदिवासी होते ते त्याच्या भोवती नाचतायत, वाद्य वाजवतायत आणि वेगळंच असं नृत्य चाललं होतं आणि जोरात ते आवाज करत होते. आणि अक्षरशः एका क्षणी त्यांनी पाटलाच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले. अक्षरशः त्याच्या चामड्या अशा ओढून काढल्या आपल्या नखांनी, आपल्या दातांनी आणि पाटलाचं मुंडकं धडावेगळं केलं. त्याचे हात धडा वेगळीकडे, त्याचे पाय तोडले. अक्षरशः तुकडे त्या आदिवासींनी त्या पाटलाचे त्या गावाच्या मध्यभागी केले. सगळे लोक आपल्या घरातून दारा खिडक्याच्या पट्टीतून पाहतायत. अतिशय वेदनादायक असं दृश्य होतं. जे पाटलांचाही मृत्यू झाला होता आणि त्या आदिवासींचाही जळून मृत्यू झाला होता. त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या प्रेतात्म्याने हा बदला गेला होता. पाटलाच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले. छिन्न विछिन्न देह त्या गावातल्या त्या मध्यभागी मोकळ्या जागेवरती पडला होता. आणि ते मग आदिवासींचे प्रेतात्म्यांना पुन्हा तसंच ते नाच गाणं करत किंवा वाजवत एखादा जत्रोत्सव साजरा करावा ना, आनंद जसा व्हावा आणि आनंदाच्या भरामध्ये नाच गाणं करावं, तसं त्यांची ती वाद्य आता वाजायला लागली. त्यांचा नाचण्याचा ठेका बदलला, सूर बदलला आणि त्या आनंदाने नाचत सगळ्या आदिवासींचे प्रेतात्मा पुन्हा त्या पायवाटेने जंगलाकडच्या त्यांच्या वस्तीकडे निघून गेले. सगळे लोक बाहेर आले आणि ते जाताना सगळं दृश्य पाहतायत त्या आदिवासींना. आणि ज्या ठिकाणी त्यांची वस्ती होती ना, त्या आदिवासींची वस्ती ज्या ठिकाणी होती तिथे घेऊन नंतर त्यांच्या मशाली विझल्या, नाच गाणं बंद झालं, वाद्य बंद झाली आणि पुन्हा एकदा त्या जंगलामध्ये शांतता पसरली. पाटलाचा देह छिन्न-विछिन्न झाला होता. त्याच्यानंतर मग पाटलावरती दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटलांच्या कुटुंबियांना वाईट वाटलं आणि याचं समाधानही होतं त्यांना की पाटलांनी त्यांच्यासोबत क्रूर कृत्य केलं होतं. त्या 125, 130, 120 आदिवासींना अक्षरशः त्यांच्या बायका, पोरांसह जाळू मारलं होतं ना, त्यामुळे त्यांना पश्चाताप देखील झाला नव्हता. गावातल्या काही लोकांना बरंच वाटलं होतं, कारण पाटलांनी जे काही त्यांच्यासोबत केलं तेच त्या सगळ्या आदिवासींच्या प्रेतात्मे पाटलासोबत केलं होतं. त्यामुळे गावात म्हणजे आनंदही होता आणि दुःखही होतं. तर अशा पद्धतीने त्या सगळ्या आदिवासींनी त्यांच्यावरती झालेल्या त्या क्रूर जे कर्म होतं त्याचा सगळा बदला त्यांनी त्या पाटलाला मारून घेतला होता. अशी चित्रविचित्र एक घटना माझ्या ऐकण्यात होती, माझ्या वाचनामध्ये आली होती. ती आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, मित्रमंडळीपर्यंत चॅनल शेअर करा, म्हणजे बाकीच्या देखील लोकांना कोकणातील भयकथांचा आनंद या ठिकाणी घेता येईल. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आजपर्यंत मी दिली आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.